हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मी विद्या अगदी मनापासून तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे. तर संध्याकाळचं म्हणजे आता चहा पाणी वगैरे सगळं झालेलं आहे. त्यानंतर इथं आता वाजलेले आहेत 6:45 आणि आता मी इथं करते दिवाबत्ती. तर इथून पुढचं माझं आजचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. दिवाबत्ती झाल्यानंतर साधं सिंपल आजचं जेवण मी बनवणार आहे, ते मी दाखवेल तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये. आणि आता दिवाबत्ती करून घेते. रोज माझ्यासोबत दोघी अनन्या श्राव्या दिवाबत्ती करायला येतात, पण आज काय झालं, आज ना आमच्या इथे उरूस होता आणि उरसामधनं भरपूर खेळणी आणलेली आहेत आज, आणि त्यामुळे त्या दोघींना नवीन खेळी खेळण्यामध्ये बिझी आहेत. तर अनु तेवढी आली बोलवलं की आणि लगेच गेली पण. तर रोज काय होतं, दोघी पण माझं दिवाबत्ती करून होईपर्यंत माझ्या मागे मागेच असतात. तर आता दोघी पण खूप बिझी आहेत आज, त्यामुळेच म्हटलं थोडंसं त्या दोघी खेळण्यामध्ये बिझी असल्या ना, मग मला पण थोडंसं काहीतरी करायला वेळ भेटतं. तर रोजचंच असतोच, दिवाबत्ती पण करते, स्वयंपाक पण करते, पण एवढं निवांत नसतं. तर मम्मी ते करत सारखं काही ना काही त्यांचं चालूच असतं. मग पूर्ण वेळ त्यांनाच एकदा उठल्या की मग पूर्ण दिवस मग त्यांच्यासाठीच कसं बसं काम आवरायचं आणि त्यांचंच करत बसायचं. नुसतं त्यांच्यासमोर बसावं लागतं, नाही तर दोघींचं काय होतं, तिने हे केलं, मग कुठं त्यांचं दोघींचं मग भांडण लागतं, मग रडायला लागतात. त्यापेक्षा लक्ष दिलेलं बरं वाटतं. पण आज दोघी पण ना छान वेगवेगळी खेळणी आणली होती आज, तर मस्त खेळत होत्या. तर आता मी तर दिवाबत्ती करून घेते. संध्याकाळचा हा जो टाईम आहे तो खरात खूप छान वाटतो. खरंच खूप डे जो आहे तो रिफ्रेश होऊन जातो. संध्याकाळ जी आहे ती खूप रिफ्रेश होते दिवाबत्ती केल्यानंतर. छान असं दिवा लावल्यानंतर, अगरबत्ती लावल्यानंतर घरात एक पॉझिटिव्हिटी फील होते. आणि छान मी काय करते, जास्त करून संध्याकाळी दिवाबत्ती करताना धूप लावत असते. पण आता ते पण मी आता कमी केलेलं आहे, कारण धूप लावल्यामुळे ना खूप घरभर जे आहे ते धूर होतं आणि ते खूप वेळेपर्यंत राहतं. त्यामुळे आता कमी केलेलं आहे बऱ्यापैकी. आता फक्त जास्त करून अगरबत्ती लावत असते, तरीसुद्धा खूप छान असा एक अगरबत्तीचा मंद सुगंध दरवळत राहतो. आणि आता अगरबत्ती लावून झाल्यावर मी घंटानाद करून घेत असते. त्यामुळे घरातली जी नकारात्मकता असते ना ती बाहेर पडते. तर त्यामुळे मी रोज सकाळ संध्याकाळी जी आहे ती घंटानाद करत असते पूर्ण घरामध्ये. तर आता हॉलमध्ये इथं गणपती आणि लक्ष्मीचा फोटो आहे, तिथंसुद्धा अगरबत्ती ओवाळून घंटानाद करते. आणि त्यानंतर पूर्ण घरभरसुद्धा अगरबत्ती फिरवते आणि घंटानाद करतच राहते. त्यामुळे घरातलं वातावरण जे आहे ते एकदम प्रसन्न होऊन जातं संध्याकाळचं. आणि छान वाटतं, एक प्रकारची पॉझिटिव्हिटी फील होते आपल्याला घरामध्ये. आणि बघा अशा प्रकारे माझी इथं दिवाबत्ती झालेली आहे. सगळं आवरलेलं आहे, भांडी बिंडी सगळं घासून झालेलं आहे. तर आता फक्त स्वयंपाक तेवढा करायचा आहे. आणि अभ्याससुद्धा झालेला आहे. आधी अभ्यास घेतला, त्यानंतरच त्यांच्याकडे खेळणी दिली. एकदा खेळायला लागलं की मग अभ्यासाचं नाव नाही काढत, सो म्हणून मी आधी अभ्यास घेतला आज. आणि मग अनु काय बनवली? हे काय आहे? हे काय आहे? हे काय आहे? हे काय आहे? लाडू. कशाचे कशाचे लाडू बनवले? कुठं जितली? खेळ नीट. थांब 2 मिनिटं, तिने मारते का बघूया. जोरात मार, जोरात प्रॅक्टिस कर, मग येते. परत तर आज सगळी नवीन खेळणी होती, त्यामुळे खेळण्याचा उत्साह तुम्ही पाहू शकता केवढा आहे. तर हे जे आहे ते असं मारायचं आणि त्याच्यात जे ते अडकलं पाहिजे, जो कलरचा जो पॅच आहे तिथे, त्यामध्ये ते ॲरो बरोबर तिथं अडकलं पाहिजे, तसं आहे ते. पण एवढं काही ते आम्हाला जमत नव्हतं, मलासुद्धा जमत नव्हतं. श्राव्याला खूप दिवसभर तिचं चालू होतं, पण कधी ते खूप जास्त प्रयत्न केल्यानंतर अडकत होतं जाऊन. तर एकदा तिचं अडकलं,
की खूप जाम खुश व्हायची. तर ती जिंकलीला जितली म्हणते, जितली. तर तिच्या तोंडात तो वर्ड बसलेला आहे. तर त्यामुळे तुम्ही पाहिलं आता एक तिने टाकला, तो अडकला त्याच्यामध्ये. तर किती खुश झाली ती. तर मुलांचं असंच असतं, त्यांना काहीतरी नवीन वेगळं असलं की मग ते एन्जॉय करतात. आणि तिला वाटतं की जे मी खेळते ते मम्मीनी बघावं आणि माझं कौतुक करावं असं वाटत असतं. आणि जेव्हा केव्हा ते भांडीकुंडी वगैरे खेळतात ना, त्यावेळेस जेवण बनवायचं वगैरे असं खेळत असतात त्या दोघी. तर त्यावेळेस काहीतरी बनवतात आणि खायला आणून देतात. त्यावेळेस जर आपण नाही म्हटलं ना, तर मग खूप चिडचिड करतात. त्यावेळेस आपण नुसतं नाटक केलं ना खायचं, तर खूप जाम खुश होऊन जातात. तर असं थोडंसं मुलांसोबत त्यांच्या मनासारखं वागावं लागतं. तर तेव्हा कुठं थोडंसं ते आपलं ऐकतात. नाही तर आजकालची मुलं बरीच हट्टी असतात. त्या मानाने अनु आणि श्राव्या खूप चांगला ऐकतात माझं आणि त्या प्रकारे मी त्यांना वेळ पण देते. तर मुलं ना घरातल्या घरात खूप कंटाळून जातात. त्यामुळे त्यांना काही ना काही करण्यामध्ये मी सारखं बिझी ठेवत असते. मग रोजच बाहेर त्यांना घेऊन जाणं जमत नाही. एकतर एवढं असं स्पेशल फिरण्यासाठी वगैरे इथं जवळपास कुठं जागा नाही आहे आणि जावं लागतं खूप लांब. आणि त्यांना तेवढं चालणं पण, मग पाय वगैरे दुखतात त्यांचे. सो त्यामुळे मग घरातल्या घरात मी त्यांना काहीतरी असं खेळवत, अभ्यास घेत, थोडा वेळ टी व्ही असं करत बिझी ठेवत असते. मोबाईल देत नाही मी जास्त करून त्यांना. माझं तर देतच नाही. तिचे पप्पा आल्यानंतर मग थोडंसं घेत असतात ते पप्पांचं मोबाईल. तर आता थोडंसं त्यांना त्यांच्यासोबत खेळून आता मी आलेली आहे किचनमध्ये स्वयंपाक करायला. तर सर्वात आधी मी इथं कुकरला भात लावून घेते आणि त्यानंतर आजचं जेवण एकदम सिंपल आहे. तर जेवणामध्ये मस्तपैकी ज्वारीची भाकरी बनवणार आहे आणि भाजीला काही नव्हतं, त्यामुळे म्हटलं शेंगदाण्याची आमटी बनवावी. मस्तपैकी खूप मस्त होते, एकदम झणझणीत. तर असं सिंपल आजचं जेवणाचं बेत आहे. तर इथं तांदूळ स्वच्छ असा मी धुवून घेतला आणि आता कुकर लावते. फक्त भातच लावणार आहे. शेंगदाण्याची आमटी जी आहे ती भातासोबत पण होईल आणि मग भाकरीसोबत पण तेच होईल. तर बेस्ट कॉम्बिनेशन आहे भात आमटी आणि भाकरी आणि आमटी. शेंगदाण्याची आमटी खूप मस्त लागते भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत, सगळ्यासोबत मॅच होऊन जाते. तर आता आमटीची पण तयार करून घेते. इथं लसूण घेतलं आहे, तो सोलून घेते आणि त्यानंतर एक टोमॅटो घेतला आहे स्वच्छ असा धुवून. तर टोमॅटो बारीक असा चिरून घेते. जास्त काही लागत नाही शेंगदाण्याची आमटी बनवायला. एकदम झटपट पण होते आणि टेस्टी पण होते. कधी काही भाजीला वगैरे नसेल ना, त्यावेळेस मग मस्त बेस्ट ऑप्शन म्हणजे शेंगदाण्याची आमटी किंवा डाळीची आमटी असंच असतं माझं काहीतरी.
आता भाकऱ्या पण बनवून झालेल्या आहेत, सगळा स्वयंपाक माझा तयार आहे. तर आता फक्त सलाड तेवढा कट करून घ्यायचा आहे जेवणाच्या आधी, मग आम्ही जेवण वगैरे करू. आणि त्याआधी आता सर्वात आधी हा किचन ओटा मी लगेचच्या लगेच आवरून घेणार आहे. एकदा का हा असंच सोडला ना, मग नंतर जेवणानंतर आवरायचा मग खूप कंटाळा येतो. त्यामुळे पटकन चपात्या भाकऱ्या करून झाल्या ना तर किचन ओटा मी आवरून घेत असते. तर हा आवरून घेते. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. भेटते तुम्हाला आणखीन एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा, आनंदी राहा, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.